पुण्यामधील जैन बोर्डिंगचा व्यवहार गोखले बिल्डरकडून रद्द करण्यात आलाय। जैन समाजाच्या भावना दुखवायच्या नसल्याचं सांगत हा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे। राजू शेट्टींच्या आवाहनानंतर व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। व्यवहार रद्द करण्याचा निर्णय गोखलेंनी ईमेलवरून ट्रस्टला कळवलेला आहे। मात्र डीड रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार, राजू शेट्टी यांनी गोखले बिल्डरला इशारा दिला। जैन समाजाचा 1 नोव्हेंबरला आंदोलनाचाही इशारा आहे। अभी आंदोलन पूरा नहीं हुआ। मैं अन्ना से ही बोलूंगा, सीएम से बोलूंगा कि यदि एक तारीख के पहले यदि हमारा डील कैंसिल नहीं हुआ तो 1 तारीख से जब मैं अनशन को यहाँ बैठूंगा तो मैं चाहूंगा कि पूरा महाराष्ट्र मंत्रिमंडल हमारे साथ में यहाँ आकर बैठे, हमारे सीएम साहब हमारे साथ में आकर बैठे, हमारे पालक मंत्री यहाँ आकर के बैठे, हमारे अन्ना यहाँ आकर के बैठे, और जब तक कि डील पूरा कैंसिल ना हो तब तक तो हमारे साथ में खड़े हों। अभी उन्होंने किया है, माघार लिया है बिल्डर ने, हमको आशीर्वाद देते हैं, अच्छा कार्य किया आपने, लेकिन हम चैरिटी कमिश्नर को और आह्वान करेंगे कि आप भी सावचेत हो जाइए और इस अन्यायपूर्ण जो डील हुई है उसको तुरंत रद्द कीजिए, कैंसिल कीजिए और जन भावना से मत खेलिए। ध्यान रखिए, मैं कहना चाहूंगा भगवान महावीर स्वामी सब कुछ छोड़ करके हुए हैं दिगंबर। मतलब कहेंगे आप कि हम लोग हैं नंगे, और नंगे से मतलब पंगा, जो नंगा से लेगा पंगा वो खुद हो जाएगा पूरा नंगा। गोखले बिल्डर्स यांनी एचएनडी ट्रस्टीना एक पत्र लिहिलेलं आहे, पत्र मेल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण व्यवहार आम्ही रद्द करत आहोत। आज ह्या क्षणाला या मालमत्तेवर गोखले डेव्हलपर्सचं नाव आहे। ते नाव तेव्हाच कमी होईल जेव्हा हा व्यवहार रद्द होईल, आणि जोपर्यंत व्यवहार रद्द होऊन पुन्हा पूर्ववत या 3.5 एकर जागेवर एचएनडी बोर्डिंगचं नाव लागत नाही, ट्रस्टचं नाव लागत नाही, तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही। मागणी होती मूळ व्यवहार रद्द व्हावा, ही जमीन ट्रस्टला परत मिळावी। मला वाटतं जर हा निर्णय झाला असेल तर योग्य बाब आहे आणि जैन महामुनी जे आहेत त्यांची मागणी पूर्ण झाली, जैन समाजाची मागणी पूर्ण झाली असं म्हणता येईल। पण आज बघावं लागेल की त्यामध्ये काय काय बाबी आहेत, काय काय व्यवहार रद्द झाले आहेत, काय काय बाबी त्या ठिकाणी झालेल्या आहेत, हे बघावं लागेल।